नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक जुन्या पेन्शन संदर्भात एक कामाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे जुन्या पेन्शन संदर्भात आली कामाची मोठी बातमी। लवकर पहा ही अपडेट काय आहे। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, जुनी पेन्शन योजना म्हणजे OPS ही भारतातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच संवेदनशील आणि महत्त्वाची समस्या राहिली आहे। विशेषतः नवीन पेन्शन योजना लागू झाल्यापासून याविषयीची चर्चा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। पण आता एक नवीन अपडेट आले आहे जे जुन्या पेन्शन योजनेच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे। 2025 मध्ये जुनी पेन्शन योजना परत येईल का, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या जुन्या पेन्शन संदर्भातील महत्त्वाच्या अपडेटची माहिती देऊ। मित्रांनो, जुनी पेन्शन योजना संदर्भात 2025 ची मोठी बातमी काय आहे हे आपण आता बघूया। मित्रांनो, 2024च्या शेवटी काही महत्त्वाच्या घटना घडल्या ज्याच्या जुन्या पेन्शन योजनेच्या भविष्यावर मोठा परिणाम होऊ शकतो। अनेक राज्य सरकारांनी जाहीर केले आहे की ते जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत। या राज्यामध्ये अनेक बदल आले आहेत आणि आता एक नवीन अपडेट समोर आले आहे जे जानेवारी 2025 पासून लागू होऊ शकते। मित्रांनो, यामधली एकदम महत्त्वाची माहिती काय आहे ते आपण बघूया। राज्य सरकारनी उचललेली पावले। मित्रांनो, अनेक राज्य सरकारनी OPS पुन्हा लागू करण्याची घोषणा केली आहे। यामध्ये राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाब या प्रमुख राज्यांचा समावेश आहे। नोकऱ्यांसाठी दिलासा। ज्या कर्मचाऱ्यांसाठी NPS लागू करण्यात आले होते त्यांना आता OPSचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। मूल्यमापन समिती। या योजनेची परिणामकारकता आणि अंमलबजावणी पाहण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली जाईल। मित्रांनो, आता आपण बघूया जुनी पेन्शन योजना काढून घेतल्याने कर्मचाऱ्यांना कसा फायदा होईल। मित्रांनो, जुनी पेन्शन योजना काढून घेतल्याने कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळू शकतात। चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया या योजनेचे फायदे काय आहेत। पहिला आहे आजीवन पेन्शन। OPS अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आजीवन पेन्शन मिळते। यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळते आणि ते त्यांच्या शेवटच्या वर्षात चांगले जीवन जगू शकतात। दुसरं आहे पेन्शनची सर्वोच्च पातळी। मित्रांनो, OPS अंतर्गत पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या अंतिम पगाराची निश्चित टक्केवारी असते जी NPS पेक्षा जास्त असते। यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्यानंतर अधिक आर्थिक सहाय्य मिळते। तिसरं आहे कमी धोका। मित्रांनो, जुन्या पेन्शन योजनेत जोखीम कमी असते कारण ती सरकारच्या हमीखाली असते। याचा अर्थ कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळण्यात कोणताही अडथळा नाही। मित्रांनो, आता आपण बघूया सरकार जुनी पेन्शन योजना पूर्णपणे लागू करणार का। याबाबत बोलायचं झाल्यास सरकार जुनी पेन्शन योजना पूर्णपणे लागू करणार का हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। अनेक राज्य सरकार या दिशेने पाऊल उचलत आहे, मात्र केंद्र सरकारच्या पातळीवर कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नाही। ही योजना लागू करताना सरकारसमोर काही आर्थिक आव्हाने असू शकतात कारण त्यामुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक बोजा पडू शकतो। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी। जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।